तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली येथील आसाराम रंगनाथ म्हस्के यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते। गेल्या 3 वर्षांपासून हे घरकुल अर्धवट रखडले आहे। लाभार्थ्याला आतापर्यंत 3 हप्ते मिळाले, त्यातून काहीसे काम पूर्ण केले, मात्र चौथा व अंतिम टप्पा मिळण्यासाठी ग्रामसेवक आसाराम म्हस्के हे लाभार्थी यांना 2000 रुपयांची मागणी करीत असल्याचा आरोप जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे। ग्रामसेवक परिसरातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना पैशांची मागणी करत असल्याचे बोलले जात आहे। 3 वर्षांपासून घरकुल रखडलेले असल्याने लाभार्थी हैराण झाले आहेत। ग्रामसेवकावर कारवाई करून घरकुलाचा चौथा हप्ता मिळावा अशी मागणी ग्रामीण पीडित लाभार्थ्यांनी प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणेकडे केली आहे। MCN न्यूज मराठी करिता बुलढाण्यावरून रवी शेगोकार। मी गिरोली खुर्द रहिवासी, माझं नाव आसाराम रंगनाथ म्हस्के, गिरोली खुर्द पोस्ट तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा। एक गट विकास अधिकारी जे पंचायत समिती इथे घरकुलाच्या कामाकरता जे मी जे घरकुलाचे घरकुल घेतले होते त्यांना मला जे 3 हप्ते दिले आणि चौथा हप्ता जे माझा जे 6-7 महिने झाले, मला आज उद्या करून राहिले। असं करून मी जे BDO साहेबाकडे गेलो, जे इंजिनियरकडे गेलो, नवली मॅडमकडे गेलो, तर यायला सगळ्यांना उडवडीची उत्तरं दिली आणि उत्तरं देऊन हे जे त्यांना जो रोजगार सेवक आहे त्या रोजगार सेवकाच्या हस्ते जे ते मला जे प्रत्येक बिलाच्या पेमेंटमध्ये जे तर 2000 रुपयाची मागणी करून राहिली। तर अशी आता यायला चकून जे तर मला जे 3 मस्टर घेणं पाहिजे, मग याला 3 मस्टरचे 6000 रुपये देऊन आणि मला जे हे घर घेऊन काय फायदा आहे मायावाला। आजपर्यंत हे मला जे अशा अवस्थेमध्ये बेजार करून राहिले। मी जे स्वतः बिमार आहे, मायावाले व्हायचे 2 ऑपरेशन व्हायले, मला गाडी चालवता येत नाही, काही नाही, मी माझ्या इथं पायी जातो पायी येतो। असं करून जे ते आहे ना मला बेजार लागले। 3 वेळेस कागदपत्र दिले मस्टरचे, ते आहे ना कागदपत्र हाकून टाकतात आणि त्या कागदपत्र तुमचे कागदच नाही असं म्हणून जे 3 वेळेस दिले, तर आता 4थ्या वेळेस आणखी माझ्याजवळ मी तयार करून ठेवले। आता इतकं करून जे तसं मला जे तसं मी कदरलेलो आहे, नाही इलाजामुळे जे तर मायावाले जे बिमाऱ्या मागे जे लेमाट्याला गेले आणि नाही इलाजानं मला जे ना तर यायच्या पुढे जे आत्मदहन करावं लागेल पंचायत समितीमध्ये। इतकं करून जे तर काही जर माझ्या जीवाचं जर कमी जास्त झालं तर याला जे सर्व जे समस्त अधिकारी जे पंचायत समिती देऊळगाव राजा हे जे जबाबदार राहतील। माझ्या घरकुल प्रकरणामध्ये जे मी यावेळेस जे आमदार साहेबाकडे जाऊन पाहिलं, त्याच्याकडे गेलो, त्याला जे सांगितलं असं करता असं आहे, तर त्याने जे माझी गोष्ट ऐकली, त्याने सांगितलं की तुम्ही जे पंचायत समितीला जा आणि तिथे जे तुमचा कोण अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यापुढे जे तर तुम्ही जे मला फोन लावा त्यांच्याकडे द्या। त्या मंगेश खरातला जे सांगितलं की बाई साहेबासंग 2 शब्द बोला, ते सांगितलं तुम्ही साहेबाकडे गेले, जे साहेबासंग बोलायला लावून राहिले, तर साहेबांकडूनच पैसे का नाही घेतले, आमच्याकडे काय आले।